राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे जमा झाले असतीलच व आता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून सप्टेंबरचे पैसे जमा होणार आहेत। टोटल डायरेक्ट 3000 रुपयांचा निधी आम्ही आमच्या मार्फत देत आहोत, असं तुमचे भाऊ लाडके एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। ते बघू शकता, ऑगस्ट नंतर सप्टेंबर हप्ता 3000 रुपये शिंदे यांचा निर्णय झाला, अशी माहिती स्पष्टपणे आलेली आहे। आता सर्व काय बघणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता सप्टेंबर हप्ता सोडण्यात येणार आहे, सर्व काय आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार ती माहिती आपण लगेच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला, या ठिकाणी बघू शकता, आता सरकारने मोठा निर्णय घेत ऑगस्टचा हप्ता वाटप केला व त्यानंतर लगेच सप्टेंबरचा हप्ता जाहीर केला। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या का, तर त्यांना ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे उशिरा मिळाले होते। मग तीच नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणीसाठी सरकारने सप्टेंबरचे पण 1500 जाहीर करत आता वाटपाचा निर्णय जाहीर केलेला असून आता हे पैसे पूर्णपणे 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार सर्व काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता आता तुमचे थोडेसे काम बाजूला ठेवून 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर चला, लाडकी बहीण योजनेबाबत सर्व काही माहिती आता एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघा, आता आलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला याआधीच सांगितलं होतं, 2 दिवसापूर्वीच म्हटलं होतं की सरकार ऑगस्टचा हप्ता वाटप सुरू करत आहे। त्यानंतर सरकारने सप्टेंबरचा हप्ता जाहीर करून ठेवलेला आहे। त्यानंतर इकडे बघा, लगेच एक माहिती आली, इथे सांगितलं की ऑगस्ट नंतर सप्टेंबर हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतलेला आहे। शिंदे यांचा हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर झाल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे आता दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम दिसणार आहे। म्हणजे आता टोटल पैसे हे लाडक्या बहिणींना आता जमा होणार, त्यामुळे कोणालाही आता कसली काळजी व चिंता करण्याचं कारण राहणार नाही, असं शिंदे यांनी सांगितलं आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हटले की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर हे हप्ते जमा होतील, कोणीही काळजी करू नका। सरकार म्हटलं की आम्हाला पण माहिती की लाडक्या बहिणीला ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज आहेत, मग तीच नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आम्ही सप्टेंबरचे पण 1500 तुम्हाला देत आहोत। टोटल रक्कम ही 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये दिसेल। तुम्ही डायरेक्ट बँकेतून आता 3000 रुपये काढून आणू शकता, त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसलीही काळजी करायची नाही, असं सांगितलं व डायरेक्ट 14 जिल्ह्यांची यादी त्यांनी जाहीर केली। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय केलं, 8 जिल्हे आधी त्यांनी जाहीर केले। सप्टेंबरचा हप्ता वाटपासाठी 8 जिल्हे हे जाहीर सरकारनं केले, मात्र त्यातच एकनाथ शिंदे साहेब म्हटले की अजून थोडेफार जिल्हे वाढवा। मग त्यानंतर सर्व टोटल मिळून सरकारने 14 जिल्हे जाहीर करत सप्टेंबरचा पहिला टप्पा जो असतो तो आता या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटपाचं नियोजन केलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहे। मग आता या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे पण 1500 पूर्ण जमा होणार आहेत। एवढंच नाही तर लगेच गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांना मिळणार आहे। ते देण्याचं कारण म्हणजे आता सरकारने सर्व बहिणीसाठी गॅस सिलेंडरची योजना आणली आहे, असं शिंदे म्हटले व आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा हप्ता पोहोचलाच पाहिजे, असं त्यांनी सांगितलं आहे। मग आता तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेलं एक काम करा, इथून पुढे 100% तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार आहे। इथून पुढे तुम्हाला 100% गॅस सिलेंडरचे पैसे मिळत राहतील। याआधी काही जणांना पैसे मिळत नव्हते, त्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व सरकारने जे काम सांगितलंय ते पूर्ण केलं व आता त्यांना गॅस सिलेंडरचे पण वर्षातून 3 वेळेस हप्ते मिळतात, तसे हप्ते तुम्हाला पण 100% मिळणार आहेत, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यासाठी काय करायचं ते पुढे बघूयात। त्यापूर्वी आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होत आहे 14 जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींनो, आता एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत। एकनाथ शिंदे साहेब म्हटले की बहिणीला आम्ही कसलाही नाराज करणार नाही, जोपर्यंत आमच्याकडे सरकार आहे, आमची सत्ता आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप सुरूच राहणार आहे। त्यानुसारच आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात त्यांनी सप्टेंबरचा हप्ता वाटपाचं नियोजन जाहीर केलं व आता पूर्ण रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये इकडे बघू शकता, पहिला जिल्हा पण जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये हे आता
जमा करण्यात येणार आहेत व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहेत। यामध्ये हे 14 जिल्हे सरकारने निवडलेले असून या 14 जिल्ह्यामध्ये ही रक्कम आम्ही पूर्णपणे वाटप करत आहोत असं शिंदे साहेब यांनी सांगितलं व ते म्हटले की ही जी आम्ही 14 जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे या 14 जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचे तर 1500 येतीलच, मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व बहिणींना मिळून जातील। कारण आता गॅस सिलेंडरची योजना सर्व बहिणींसाठी आता आणलेली आहे। कारण वरून मोदी साहेबांचे आदेश आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचा पण तुम्ही हप्ता द्या। मग सरकारने लगेच नियोजन करताच आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। मात्र ही मिळवण्यासाठी काम देखील करावं लागणार आहे। ते कोणतं काम आहे पुढे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला 100% मिळून जातील। तर चला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो। आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजेच की तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीत आहे का नाही ते बघायला मिळेल। तर आलेल्या माहितीनुसार आता 14 जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। तर चला नावे वाचून दाखवतो। तर इकडे बघा, यामध्ये पहिला जिल्हा लाडक्या बहिणींनो जाहीर झालेला आहे तो म्हणजे पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता हस्तांतरित करण्यात येणार आहे। पूर्ण पैसे वाटप करण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये 2 हप्त्याचे पूर्ण पैसे आता जमा करण्यात येतील। त्यामुळे आता तुम्ही कसली काळजी व चिंता करू नका। याच पालघर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं असून सप्टेंबरचे 1500 रुपये व गॅस सिलेंडर 830 रुपये टोटल रक्कम वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून पूर्ण जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कुणालाही कसलीही चिंता व काळजी करण्याची आता गरज पडणार नाहीये। सरकारने आता पालघर जिल्ह्याचं पण नाव घेतलेलं आहे। आता लक्ष देऊन बघा, जिल्ह्यांची यादी नावे तुम्हाला सांगत आहे। यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर मग तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये व आता येणार सप्टेंबरचा हप्ता 1500 रुपये हे टोटल मिळून जाईल। त्यामुळे कसलीही काळजी व चिंता तुम्हाला करण्याची गरज पडणार नाहीये। ही रक्कम 2330 रुपये टोटल दोन्ही हप्त्याचे पैसे 100% मिळणारच आहेत। आता चला पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं आहे व डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून जे पैसे आता सोडण्यात येणार आहेत, वाटप करण्यात येणार आहेत, यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता आलेल्या माहितीनुसार बघू शकता आपण मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली। तर इकडे बघा, सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं काम अखेर सरकारने केलं असल्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। शिंदे यांनी निर्णय घेत बहिणीला चांगला दिलासा दिलेला आहे। 3000 रुपये आता वाटप सुरू असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की ऑगस्टचे 1500 तर मिळाले। बघा, आता हे सप्टेंबरचे वाटप होणार आहेत। ही 1500 टोटल 3000 रुपये सर्व माता भगिनीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत। कारण की असा एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता आलेली आहे। तर यामध्ये इकडे बघा, आता यामध्ये सर्व काही सांगण्यात आलेलं असून सर्व जिल्ह्यात ऑगस्ट हप्ता सोडण्यात आला आहे असं शिंदे साहेब म्हटले। त्याचप्रमाणे आता सप्टेंबर हप्ता पण सर्व जिल्ह्यात आता सोडण्यात येणार आहे। आता आलेल्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप झालेला आहे। तर आता सप्टेंबर हप्ता 14 जिल्ह्यात सोडण्यास सुरुवात होत आहे। आता ते म्हटले की काळजी करू नका, कोणतीही आता बहीण वंचित राहणार नाहीये। सर्व लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। आम्ही प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात 1500 राहिलेली सप्टेंबरची रक्कम व 1500 रुपये त्यानंतर ऑगस्टचे ज्यांना मिळाले असतील ते तर मिळून जातील असं त्यांनी सांगितलं। व आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये या 14 जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत। आलेल्या माहितीनुसार पुढे सांगितलं की काळजी करू नका, जिल्ह्यांची यादी आम्ही जाहीर केली आहे असं देखील एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे। तर त्यांनी आता दिलेल्या माहितीनुसार पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पैसे जमा होणार आहेत। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे तुम्हाला सांगतो। आता लक्ष देऊन राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर हप्त्याची आता पूर्ण रक्कम जी आहे ती वाटपासाठी सुरुवात होत असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये व गॅस सिलेंडरची रक्कम 830 रुपये सर्व बहिणीच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी जमा होतील। 14 जिल्ह्यात पूर्ण वाटप होणार असल्याचे आदेश तातडीने सरकारने दिलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळत आहे। यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकामध्ये बघायला मिळत असून 14 जिल्ह्याच्या यादीत नाशिक जिल्ह्याचा
असं पण नाव आलेलं आहे। तर याच नाशिक जिल्ह्यात ऑगस्टचे 1500 वाटप झाले, तर आता सप्टेंबरचे 1500 मिळणार आहेत। एवढंच नाही तर आता सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची पण 830 रुपयाची रक्कम ही आता पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणीही कसलीही काळजी व चिंता करू नका, कारण की सरकारने डायरेक्ट दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। त्यामुळे काळजी व कसलीही चिंता करत बसू नका, कारण तसा मोठा एक निर्णय सरकारने डायरेक्ट आता जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा दिलेला आहे, असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर यामध्ये इकडे बघू शकता गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता पूर्णपणे लाडक्या बहिणीला व सप्टेंबरचे 1500 रुपये पूर्ण वाटपाचं नियोजन सरकारने आता जाहीर करत सर्व बहिणीला दिलासा दिलेला आहे। तर आता लक्ष देऊन जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% मिळणार आहेत, कारण की एकनाथ शिंदे यांनी खूप मोठा निर्णय जाहीर करत सर्व बहिणीला पैसे वाटपाचं नियोजन सरकारने करत आता कर्मचारी अधिकारी जे आहेत ते त्यांना सूचना दिलेल्या आहेत। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व किती हजार कोटी रुपयांचा निधी सरकारने जाहीर करत कोणत्या जिल्ह्यात आता पैसे अजून वाटप होत आहेत पुढच्या याद्या देखील आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आनंदाची बातमी आलेली असून अखेर आता अर्थमंत्र्यांची चेकवरती सही झालेली आहे। इकडे बघा जे 3000 कोटी रुपये ऑगस्टच्या हप्त्यासाठी जाहीर केले होते ते पैसे वाटप झाले आहेत व त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की सरकारने टोटल 6000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे। त्यातील 3000 कोटी रुपये ऑगस्ट हप्ता व उर्वरित 3000 कोटी सप्टेंबर हप्ता। तर आता जे काही उर्वरित 3000 कोटी राहिलेले होते तर त्यावरती आता त्या चेकवरती सही झालेले असून अर्थमंत्री यांनी आता पैसे वाटपाला परवानगी दिलेली आहे। तर बघू शकता आता हे 3000 कोटी रुपये मंजूर होतात। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले व आता पैसे वाटपाचं नियोजन पूर्णपणे होत असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। तर आता 14 जिल्ह्यामध्ये ते पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन त्यांनी सुरू केलेलं आहे। यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम या 14 जिल्ह्यात आता जमा करण्यात येत असल्याची माहिती देखील आता शिंदे यांनी दिलेली असल्यामुळे लाडक्या बहिणीला कसली काळजी करायची नाहीये। लाडक्या बहिणीला एक सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण त्यातच एक मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर करत बहिणीला दिलासा दिलेला असून पूर्ण रक्कम ही जमा होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत ते सांगतो। त्यापूर्वी इकडे बघा एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती देत अखेर लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांनी सर्व काही सांगितलेलं असून एक महत्वाची माहिती देखील दिलेली आहे। कुठे पैसे वाटप सुरू होत आहेत व किती वाजून किती मिनिटाला कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत व कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत ती देखील माहिती आता देण्यात आलेली आहे। तर चला ते सर्व काही आता आपण बघूयात। आता फक्त लक्ष देऊन 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमचा फायदा नक्की होईल। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीला आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत आता निर्णय झाला। यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटप होणार असून आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठक मुंबईमध्ये आता झालेली आहे। त्यामध्ये डायरेक्ट निर्णय घेत ऑगस्ट हप्ता पूर्ण वाटून झाला असून आता म्हणून कर्मचाऱ्यांना लगेच सांगितलं की त्यानंतर सप्टेंबर हप्ता लगेचच डायरेक्ट 14 जिल्ह्यामध्ये वाटप करा असे आदेश शिंदे यांनी दिलेले असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता 15वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये मुंबईमध्ये बैठक पूर्ण झाली। झालेल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीला दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला व एक मोठी खुशखबर लाडक्या बहिणीला मिळाली असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर यामध्ये बघा 14 जिल्ह्यामध्ये पूर्ण रक्कम ही जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणीला आता एक चांगला दिलासा मिळतोय। तर चला यामध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे अशा 14 जिल्ह्यांची नावे आता राहिलेल्या 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता या 14 जिल्ह्यात पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून झाल्यामुळे सर्व बहिणीला एक चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण एक तसा मोठा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने आता डायरेक्ट जाहीर केलेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत सर्व काही याद्या 1 मिनिटामध्ये आपण पाहूयात। तर यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। तर यामध्ये इकडे बघा आता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा परभणी असून परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो 168 कोटी रुपये जाहीर झाले। तुमच्या जिल्ह्यासाठी ही रक्कम जाहीर होताच पैसे वाटपाचं काम सरकारने सुरू केलेलं असून आता ही रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहे। तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार 1500 ऑगस्टचे जमा झालेले आहेत। तर आता 1500 रुपये सप्टेंबरचे तुमच्या
बँक खात्यात पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून आता वाटप बघायला मिळत आहे। त्यामुळे कोणीही कसलीही काळजी व चिंता करत बसू नका, कारण आता सरकारने पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन घेतलेलं आहे। तर यामध्ये डायरेक्ट 2 हप्त्याचे पूर्णपणे 3,000 रुपये आता जमा होऊन जातील असं देखील सांगण्यात आलेलं असून परभणी जिल्ह्यात देखील आता पूर्णपणे रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहे। यामुळे सर्व लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळू शकतो असं देखील आपण स्पष्टपणे म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तर चला आणखीन पुढचे कोणत्या जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत, पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आलेली असून ते देखील आपण पाहूया। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्टपणे सांगितलं असून आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरचे 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता हे जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता कसलीही काळजी करण्याचं कारण राहणार नाहीये। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता हे टोटल रक्कम 2,330 रुपये लाडक्या बहिणीनं आता 14 जिल्ह्यात वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम ही आता जमा होणार आहे। त्यामुळे कोणीही कसलीही काळजी व चिंता करत बसू नका। यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना असून जालना जिल्ह्यात देखील आता लवकर पैसे पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी व आता चिंता करत बसू नका, सरकारने तुमच्यासाठी एक मोठा महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर केलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट आता 2 हप्त्याची पूर्णपणे वाटप सरकारकडून होत असल्यामुळे सर्व बहिणीला आता चांगला दिलासा मिळतोय। ऑगस्टचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच सप्टेंबरचा हप्ता वाटपाचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत व या निर्णयाचं स्वागत सर्व बहिणींकडून आता केलं जात आहे व सरकारचे आभार देखील सर्व लाडक्या बहिणींनी माता भगिनींनी मानलेले आहे। त्यामुळे आता ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला पुढची एक लिस्ट आपण यामध्ये जाणून घेऊयात, अजून कोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा होत आहे ते देखील लगेच बघू। तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार असून दोन्ही हप्त्याचे 2,330 जमा होणार। गॅस सिलेंडरचे 830 रुपये, लाडकी बहीण योजनेचे 1,500 मिळणार आहे। तर हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं, तर इकडे बघा गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे सर्वात आधी तुमच्याकडे तुमचं वय जे आहे ते आता यामध्ये देखील आता सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही महाराष्ट्रामधले राहणारे असणे गरजेचं आहे। त्यानंतर आता तुम्ही इतर योजनेचा जास्त लाभ तुम्ही जर घेत असाल तर मग गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत। फक्त तुम्ही जर आता इकडे बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करा, बाकी काय अडचण येणार नाहीये व आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून तहसीलमध्ये जाऊन वगैरे सर्व फॉर्म भरा, जशी पात्र ठराल तसे पैसे मिळून जातील, काही अडचण येणार नाही। अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार सर्व काय माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।